नमस्कार. तर आज आपण बनवणार आहोत पारंपरिक साखरेच्या गाठी. त्यासाठी सर्वप्रथम आपण त्यांच्या भांड्याला तेल ग्रीस करून घेतलेलं आहे. माळीसाठी आपण इथे धागा वापरत आहोत. धागा चांगल्या प्रकारे ॲडजस्ट करून घेतलेला आहे. त्यानंतर एका पॅनमध्ये 1 वाटी साखर, अर्धा वाटी पाणी चांगल्या प्रकारे ओतून आणि ढवळून घेतलेलं आहे, चांगलं शिजून घेतलेलं आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये आपण फूड कलर वापरत आहोत. चासणी चांगल्या प्रकारे शिजून घ्यायची आहे. चासणी शिजलेली आहे की नाही अशा प्रकारे चेक केलेलं आहे. त्यानंतर 1 चमचा इनो टाकून चांगल्या प्रकारे चासणी ढवळून घेतलेली आहे परत एकदा, आणि तयार आहे आपली चासणी. आता आपण ही चासणी या भांड्यामध्ये ओतून घेऊया आणि अर्ध्या तासासाठी आपण हे तसं सोडून द्यायचं आहे. आणि अर्ध्या तासानंतर तयार आहेत आपल्या गुढीपाडव्यासाठी आणि प्रसादासाठी खास साखरेच्या गाठी.